मार्क शुभवर्तमानाचा 4था अध्याय याच्या 35 ते 40 वचनामध्ये एक सर्वांना माहित असलेली गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्तानं वादळ शांत केलं. ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांसोबत प्रवासाकरिता निघाला आणि त्या जहाजामध्ये बसला, बसण्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने एक गोष्ट शिष्यांना सांगितली आणि ती म्हणजे आपण पलीकडे जाऊ. ज्यावेळेला ते प्रवासामध्ये मध्यभागी आले त्यावेळेला अचानक रीतीने वादळ वारा सुटला, संकट त्यांच्यावरती आली आणि त्यावेळेला शिष्य घाबरून गेले आणि ते येशूला उठवू लागले आणि येशूला म्हणू लागले की आपण बुडत आहोत, आपण मरत आहोत आणि तुम्हाला काळजी नाही का. त्यावेळेला येशू उठला आणि त्याने वादळाला आणि वाऱ्याला शांत केलं आणि शिष्याकडे वळून त्याने एक गोष्ट विचारली आणि ती म्हणजे तुमचा विश्वास कुठं आहे, तुम्ही का भ्यालात, तुम्हाला विश्वास नाही का. आज देखील प्रभू येशू आमच्या प्रवासामध्ये आम्हाला विचारत आहे की तुमचा विश्वास कुठं आहे. आम्ही विश्वासाने जगणारे होऊया. प्रभू प्रत्येक संकटातून आम्हाला बाहेर काढणार आहे. देव बाप मला आणि तुम्हाला आशीर्वाद. आमेन.